तर नमस्कार मंडळी, आज होतो गणपती बाप्पाचा 8वा दिवस आणि आम्ही तिघा निघालो मोगोरण्यात जाऊ. जाता जाता साडेलच्या श्री गिरोबाचा घेतलं दर्शन आणि आम्ही पोचलो थेट मोगोरण्यात. मग आम्ही गेलो बहिणीकडे, तिथे जाऊन घेतला बाप्पाचं दर्शन. त्यानंतर बहिणीने दिल्यान चिवडो आणि लाडू, त्यावर बारक्यान अगदी मनापासून ताव मारल्यान. बाप्पाची मूर्ती पण बघा एकदम सुंदर होती. त्यानंतर आम्ही बाजूच्या घरात गेलो, तर तिथे राम अवतार मध्ये मूर्ती होती, तिचं दर्शन घेतलं. तिथून दुसऱ्या घरात गेलो तर तिथे कृष्ण अवतार मध्ये गणपतीची मूर्ती होती. गोवर्धन पर्वताचं डेकोरेशन केलं होतं. त्यानंतर गेलो गाण्याच्या आत्याकडे, तिथे बाप्पाचं दर्शन घेतलं आणि संध्याकाळी येऊन पुन्हा पोचलो पोळांकडे भजनात. संकेत बुवान केल्यान भजनात चालू, बबनने घेतल्यान पकवाज आणि त्याका साथ म्हणून गोटल्यान घेतल्यान टाळ कुटूक. भजन झालं तसं आरती करून घेतली आणि घरातून येऊ लागलो. घमघमीत वास बघलय तर घोटलो उसळ वाढत होतो. जशी उसळ पुढे दिली तशी सगळ्यांनी मारल्यानी ताव. ता झाला तसा आम्ही गेलो बंटीकडे भजनात. तिथे सगळी जबाबदारी विशालने घेतल्यान आणि तिथली आरती केलो आणि पोचलो दीपक दादाच्या घरी. तिथे भजन करून आम्ही नंतर पोचलो मोणकरांच्या घरी. तिथे बाप्पाचं घेतलं दर्शन आणि भजन केलं चालू. तिथे भजनाची जबाबदारी घेतल्यान गण्यान आणि जसं भजन झाला तसे सगळे पावभाजीची वाटच बघत होते. पावभाजीवर चांगलो मारल्याने ताव आणि पुढे पोचलो बागवाडी पाताड्यांकडे. जाऊन भजन केलं सगळ्यांनी, अगदी जोर काढून भजन केल्याने. तर मंडळी, व्हिडिओ कशी वाटली सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर